लक्षदीप हे उजळती घरी, दारी शोभते सडा रांगोळी। अशा पद्धतीनं ही दिवाळी जी आहे ती आलेली आहे आणि आजचा पाडव्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस, अर्थातच बलिप्रतिपदेचा दिवस। याच दिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं वामनानं सर्वसामान्य नागरिकांचं जे हैराण झालेलं जीवन आहे ते आनंदाचं करून सोडलं आणि म्हणूनच या दिवसाचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगितलं जातं। आजच्या या दिनानिमित्त आपण सर्वांना NDTV मराठीच्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। आज देशभरात दिवाळी पाडव्याचा उत्साह। पाडव्यानिमित्त सोने चांदी गृहोपयोगी वस्तू आणि वाहनांच्या खरेदीची लगबग। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर। लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ सोडायचा नाही, शिंदेंची सक्त ताकीद। तर दिलेल्या जबाबदारीचं तंतोतंत पालन करण्याचेही आदेश। पुणे शहरामध्ये 24 तासात आगीच्या 60 घटना। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 42 ठिकाणी आग, घटनेमध्ये कुणीही जखमी नाही। शिर्डीमध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत साड्या, प्रसाद, भंडार आणि चप्पल दुकानं जळून खाक। 2.5 ते 3 तासानंतर आग आटोक्यात। वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेची गुजरात पोलिसांकडून धिंड। कासलेनं गुजरात पोलिसांची मागितली माफी। खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिसांनी शिकवला धडा। संभाजीनगरसह जालना, धाराशिव, बीड, नाशिक, धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी। नांदेडमध्ये वीज पडून तरुणाचा मृत्यू। पुढील 4 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता। ऐन दिवाळीमध्ये राज्यात अवकाळीचं संकट। रायगड, वाशिम, यवतमाळ, कोल्हापुरात पावसाची हजेरी। शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता।